लग्नाला काहीच दिवस झाले होते की सविता गरोदर झाली. लग्नाला अजून 1 वर्षही झाले नव्हते की तिला एक मुलगी झाली. ती मुलगी 1 वर्षाची होते कुठे तर तिला परत दिवस राहिले. आता सविताची दुसरी मुलगी 4 महिन्यांची होती. तेव्हाच सविता परत तिसऱ्यांदी गरोदर राहिली. त्यांनी गर्भ चेक केला आणि पोटातील गर्भ मुलाचा आहे म्हणून डॉक्टरांनी गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. आणि सविता व प्रभाकरने देखील मुलगा आहे, गर्भपात केला तर पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला, परत मुलगा नाही झाला तर, म्हणून मूल जन्माला घालणेच योग्य समजलं. थोडे हाल होईल आपली, पण करू आपण मॅनेज म्हटले. पहिल्या 2 मुली, तिसऱ्यांदीही आता गरोदर असणाऱ्या सविताची कामात खूपच धावपळ होऊ लागली. पहिल्या 2 मुलींच्या वेळी बहिणीला बोलवले होते मदतीसाठी. आता तिसऱ्यांदीही तिला मदत करायला बोलवणं बरोबर वाटत नाही मला, सविता तिच्या नवऱ्याला म्हणते. तेव्हा प्रभाकर म्हणतो, काही होत नाही ग, गरज आहे आपल्याला, बोलव, मी जातो गाडीवर आणि तिला घेऊन येतो हवं तर. प्रभाकर त्याच दिवशी आपल्या मेहुणीला म्हणजेच मनीषाला घेऊन घरी आला. मनीषा नुकतीच वयात आली होती. 16-17 वर्षांची असेल ती. मनात तिच्या अगदी लहान होती तेव्हापासूनच प्रभाकरबद्दल आधीच प्रेम उत्पन्न झालेलं होतं. तिलाही हेच लागत होते की तिनं कोणत्याही परिस्थितीत बहिणीच्या घरी दाजींसोबत त्यांच्याजवळ राहावं. ज्या मुलीला घरचे सगळे लहान आहे असं समजायचे, तीच मुलगी बहिणीच्याच नवऱ्याचा विचार करू लागली होती. तिच्या दाजींवर तिचं प्रेम जडले होते आणि ते प्रेम तिच्या साईडनेच होते फक्त. प्रभाकर तर आजही त्याच्या बायको मुलींवर प्रेम करत होता. त्याच्या मनात मेहुणीबद्दल कधीच वाईट विचार नव्हते. सविताला आता 9वा महिना लागला होता. त्यांची पहिली मुलगी समजदार झाली होती, परंतु दुसरी मुलगी खूप छोटी होती, त्यामुळे त्रास द्यायची आणि या सगळ्यांमध्ये सविता अटकून गेली होती. आता तिला प्रभाकरकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नव्हता. आणि जेव्हा बायको गरोदर आहे, शेवटचे दिवस सुरू आहे, तेव्हा प्रभाकर आणि सवितामध्ये नवरा बायकोचे संबंध बनणेही बंद झाले होते. पण तरीही तो तिची काळजी घ्यायचा. परंतु या सगळ्यांचा फायदा सविताची बहीण मनीषाने घेतला. तिने मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत प्रभाकरला दाजी तुम्हाला काय हवे, काय पाहिजे, काय खायचे, छोट्या छोट्या गोष्टी विचारून स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला. प्रभाकर सुद्धा मनीषाकडे आकर्षित व्हायला सुरू झाला. तिनं बनवलेल्या स्वयंपाक सुद्धा त्याला आवडायला लागला होता. बायको आराम करत असताना तो आता मनीषासोबतच गप्पा गोष्टी करू लागला. हळूहळू दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. म्हणतात ना, आगीजवळ जर मेणबत्ती नेली तर ती वितळतेच, असंच काहीसं या दोघांच्या नात्यातही सुरू झालं होतं. त्यालाही आता मनीषा आवडायला लागली होती आणि मनीषाला तर तो अगोदरपासूनच आवडायचा. तेव्हापासून जेव्हा ती त्यांच्या घरी लहानपणी यायची. परंतु दोघांनीही एकमेकांना मनातील भावना बोलून दाखवल्या नव्हत्या. सविता जेव्हा घरात नवरा व आपली बहीण सोबत बघायची तेव्हा तिला वाईट वाटण्यापेक्षा खूप छान वाटायचं, कारण तिच्या मनामध्ये दोघांबद्दलही अतूट विश्वास होता. ते दोघेही मेहुणी आणि दाजींच्या नात्यानं एकमेकांची चेष्टा करतात, बोलतात, हसतात असेच सविताला वाटायचे. परंतु त्यांचं नाते आता मैत्रीतून प्रेमाकडे सरकले होते. कुठेतरी प्रभाकर देखील मनीषाच्या जाळ्यात अडकला होता. कधी तो तिला आपलं मन देऊन बसला हे त्यालाही समजलं नाही. परंतु जेव्हा त्याला आपल्या 2 मुली, बायकोच्या पोटात वाढणारा आपला मुलगा यांबद्दल विचार आला, तेव्हा त्यानं स्वतःला सावरलं आणि तो मेहुणी मनीषाला समजावून सांगू लागला, जे घडतंय ते योग्य नाही. सविता तुझी बहीण आहे आणि मी दाजी, म्हणून माझ्यापासून तू दूर राहा. आता मात्र मनीषाचे स्वप्न स्वप्नच राहिले होते. आता सविताला मुलगा झाला. मनीषा अजूनही तिथेच त्यांची काळजी घेत होती, बहिणीची मदत करत होती. परंतु प्रभाकरला मनीषाला तिथे बघून आता बरे वाटत नव्हते, कारण तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय सुरू आहे हे त्याच्याही लक्षात आले होते आणि आपण सुद्धा तिच्यावर प्रेम करू लागलो हे सुद्धा त्याला समजले होते. पण हे सगळं चुकीचं आहे, म्हणून आता आपण एखादी घरात कामवाली ठेवू. मनीषाला तिचे कॉलेज पूर्ण करू दे, किती दिवस ती आपली मदत करेल असे म्हणत त्यानं मनीषाला तिच्या घरी पाठवून दिले. परंतु मनीषाच्या मनातील दाजीबद्दलचे प्रेम कमी झाले नव्हते. मनापासून त्याच्यावर ती प्रेम करायची.
असेच दिवस जात होते. सविता, प्रभाकर त्यांचे मुलं प्रेमाने राहत होते. परंतु प्रभाकर जेव्हाही सविताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा मुलांमुळे त्यांचे संबंध पडायला अडचण व्हायची. मध्येच एखादं रडायचं तर मध्येच एखादं उठायचं आणि मग त्यांना शांत करता करता सविता कधी झोपी जायची ते तिलाही समजायचं नाही आणि यातच त्या दोघांच्या नात्यात दुरावे येऊ लागले. कुठेतरी प्रभाकर मनीषाला आठवू लागला. इकडे मनीषा मोठी झाली होती, त्यामुळे तिचे लग्न करायचे घरच्यांनी ठरवले. प्रभाकर मोठा जावई होता म्हणून सविताच्या घरचे त्याला प्रत्येक गोष्ट विचारायचे. मनीषाच्या लग्नाबद्दल देखील विचारायला त्यांनी सुरू केलं. तेव्हा प्रभाकरने फार विचार केला आणि म्हणाला, तिला शिकायचं असेल तर शिकू द्या, नसेल पुढे शिकायचं तर लग्न करा, पण तिच्या मर्जीने सगळं होऊ द्या. मनीषा तिच्या दाजींवर प्रेम करायची. एक दिवस तिने त्यांना फोन केला. मी खरंच लग्न करू का म्हणाली. तेव्हा प्रभाकरला तिचा प्रश्न कळून सुद्धा न कळल्यासारखं त्यानं केलं. हो मनीषा, कर ना लग्न, लग्न तर करायलाच हवं, हसूनच तो तिला म्हणाला. तेव्हा मनीषा घरापासून दूर जाऊन त्यांच्यासोबत फोनवर बोलू लागली की मला जर लग्न करायचं नसेल तर, मला जर तुमच्यासोबत तुमच्याजवळ राहायचं असेल तर. आता मात्र प्रभाकर म्हणाला, वेडी झाली आहेस का मनीषा, आपले नाते जोडू शकत नाही. मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे आणि तू बहीण, त्यामुळे आपण तिला धोका देऊ शकत नाही, आपल्या परिवारांना धोक्यात ठेवू शकत नाही. तेव्हा मनीषा रडू लागली आणि म्हणू लागली, आज माझ्या मनातील तुमच्यासोबत शेवटचं बोलायचं आहे. मी तुमच्यावर 14 वर्षांची असल्यापासून प्रेम करते. मला प्रेमाचा अर्थही माहिती नव्हता. अगदी तेव्हापासूनच माझ्या डोक्यात मनात तुम्हीच भरलेले आहात. मला नाही माहीत दाजी माझ्याकडून हे कसं घडलं, पण मी तुम्हाला तन मन सोपवलं आहे. आता तुम्ही मला दुसरीकडे लग्न करायला सांगत आहात, पण मी ते कसे करू. तेव्हा प्रभाकरने तिला खूप जास्त समजावले. आपण जरी एकमेकांवर प्रेम करतोय तरीही आपण लग्न करू शकणार नाही, दुसरा संसार बसवू शकणार नाही. त्यातली त्यात मी तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट आहे, तुझं वय खूप कमी आहे. घरचे ज्या ठिकाणी तुझं लग्न करून देतील तिथे तू लग्न करून घे. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला कधीही गरज पडली तर मला फोन कर, मी फक्त एका फोनच्या अंतरावर आहे. दाजींनी समजावून सांगितल्यानंतर मनीषा लग्न करण्यासाठी तयार झाली. शेजारच्याच गावातील एका पंकज नावाच्या मुलासोबत तिचे लग्न लावून देण्यात आले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मनीषाचा नवरा पंकज तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मनीषाला त्याच्यातही तिचा दाजी प्रभाकरच दिसू लागतो. ती त्या मुलाला जवळ देखील येऊ देत नव्हती, परंतु तो मुलगा मी आता तुझा नवरा आहे, हा माझा हक्क आहे म्हणत मनीषावर बळजबरी करतो. परंतु मनीषा अजिबातही त्याला आपल्याजवळ येऊ देत नाही. म्हणून लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या नवरा बायकोंमध्ये भांडणं सुरू होतात. मनीषाच्या लग्नाला आता 10 दिवस झाले होते. ती फक्त या 10 दिवसात आपल्या दाजींना फोन करत आणि त्यांच्यासोबत आपली व्यथा मांडत, मला इथे राहायचं नाही, मला तुमची आठवण येते, मला घेऊन जा, अशा प्रकारे काहीसं म्हणत. परंतु तो तिला समजावून सांगत, तू तिथेच थांब, होईल सवय हळूहळू, आता तो तुझा नवरा आहे सांगत. पण मनीषा ऐकायला तयार नव्हती. ती रागातच सासरचं घर सोडून माहेरी आली. तिच्या नवऱ्याने सुद्धा मनीषा आपल्याला हात लावू देत नाही, आपल्याशी बोलत नाही, घरच्यांसोबत नीट वागत नाही म्हणून कंप्लेंट करू लागला. तेव्हा मनीषाला घरच्यांनी खूप समजावून सांगितले, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. ती रोज फोनवर प्रभाकरसोबत बोलत असे. प्रभाकरलाही समजून चुकलं होतं की आता मनीषा आपल्याशिवाय राहूच शकणार नाही. तिच्या मनात फक्त आपणच आहोत. एक दिवस घरच्यांनी मनीषाला बळजबरी तिच्या सासरी सोडले, परंतु त्याही दिवशी मनीषाने नवऱ्याला अंगाला हात लावू दिला नाही. परंतु तो नशेत असल्यामुळे त्यानं तिच्यावर बळजबरी केली आणि त्या दोघांमध्ये नवरा बायकोमधील संबंध पडला. परंतु मनीषाला या गोष्टीचा खूप राग आला. याच्यापासून आपल्याला आनंद मिळाला नाही, या व्यक्तीवर मी प्रेम करत नाही, हा असण्यानं नसण्यानं मला काही फरक पडत नाही, तर मग मी बळजबरीने अशा नात्यात का बांधून राहू. म्हणून ती परत रागानं माहेरी घरी आली.
परंतु यावेळी तिच्या घरच्यांनी तिला घरात घेतले नाही. मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीनं तिच्या सासरीच राहायचं असतं असं स्पष्ट शब्दात तिच्या आईबापाने सांगितलं. लग्न होऊन 10 दिवस झाले होते की मनीषाने आपलं सासर सोडलं होतं. माहेरच्यांनीही तिला स्वीकारलं नव्हतं. मनीषाला आता कुठलाही सहारा नव्हता. ती रडत होती. आपली बॅग घेऊन ती शहराच्या दिशेनं निघाली जिथे प्रभाकर राहायचा. रस्त्याने जात असताना तिनं त्याला फोन केला आणि म्हणाली, दाजी, आज माझा शेवटचाच फोन आहे तुम्हाला. आज नंतर मी तुम्हाला कधीच फोन करणार नाही. घरदार सोडून आले आहे, नवरा सोडून आले आहे, नवऱ्याला लिखितही देऊन आले आहे की मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. माझ्या घरच्यांनी देखील मला घरातून बाहेर हकलून लावले. आता मी कुठे राहू, म्हणून स्वतःचा जीव संपवत आहे. जिथे तुम्ही नाही तिथे आता कोणीच नाही. तेव्हा प्रभाकर घाबरला. जेव्हा सविताला मदत म्हणून मनीषा घरी आली होती तेव्हा सविताच्या नजरेआड 2-3 वेळा प्रभाकर आणि मनीषा हे एकमेकांच्या मिठीत जवळ आले होते आणि आज तीच मिठी प्रभाकरसाठी त्रासदायक बनली होती. त्यानं मनीषाला समजावून सांगितलं, तू कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नको. तो बोलत होता. आणि तू कुठे आहेस ते सांग, मी येतो. आता सविताला देखील आपल्या बहिणीला घरातून काढून दिले आहे हे समजले होते. म्हणून तीच आपल्या नवऱ्याला मनीषाची मदत करा, ती कुठे आहे विचारपूस करा म्हणत होती. प्रभाकर घाईतच मनीषाकडे गेला. प्रभाकरला बघून मनीषाने त्याला मिठी मारली आणि खूप रडू लागली. काहीही करा पण मला स्वीकारा, मला तुमच्या सोबत राहायचं आहे म्हणू लागली. नाहीतर मी जीव देईन. शांत बस, असे काही बोलू नको म्हणत प्रभाकरने एका भाड्याचा रूम शोधला आणि तिथे मनीषाला सोडले. गरजेच्या लागणाऱ्या वस्तू त्यानं तिला घेऊन दिल्या आणि आता मनीषा तिथे एकटी राहू लागली. मी कुठे आहे हे कुणालाही सांगण्याची गरज नाही असं तिनं दाजीला सांगितलं. त्यानेही हो म्हटलं. मनीषा कुठे आहे हे आता कोणालाच माहिती नव्हते. सविता सुद्धा आपल्या मुलांमध्ये खूप व्यस्त होती. नवऱ्याकडे वेळ देणं, त्याच्यासोबत झोपणे तिला जमत नव्हतं. कारण मुलांकडे बघून काम करून ती इतकी थकून जायची की बेडवर पडता क्षणीच झोपी जायची. मनीषा आता रूमवर एकटी होती. प्रेमाचे मेसेजेस ती दाजींना करायची. तोही तिला रिप्लाय द्यायला लागला होता. एक दिवस अचानकच मनीषाने त्याला फोन करून बोलवले. जेव्हा तो मनीषाला भेटण्यासाठी तिच्या रूमवर गेला तेव्हा मनीषा त्याच्यासाठी तयार होऊन बसली होती. ती खूपच छान दिसत होती. तिला तसे बघून कुठेतरी प्रभाकरचाही पुरुषार्थ जागा झाला. बंद खोलीत ते दोघेच होते. म्हणून आजपर्यंत स्वतःला थांबवून ठेवलेल्या प्रभाकरने हे सगळं चुकीचं आहे विचार करणाऱ्या प्रभाकरने आज पहिल्यांदाच मनीषाकडे आपले पाऊल वळवले आणि कडकडून तिला मिठी मारली. तू माझ्यावर इतकं प्रेम का करतेस तिला विचारू लागला. तेव्हा मनीषाही त्याच्या मिठीत बोलू लागली. मी लहान होते तेव्हा तुमच्या घरी यायचे. तुम्ही माझ्या बहिणीची खूप काळजी घ्यायचे. नंतरही कधी मी जेव्हा घरी यायचे तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांची किती काळजी घ्यायचे. मीही घरी आल्यानंतर मला आवडणाऱ्या गोष्टी मला आणून द्यायचे. म्हणून मला तुमच्यासारखाच नवरा हवा होता. परंतु मलाच कळाले नाही की मी तुम्हाला माझे मन देऊन बसले. त्यामुळेच माझा नवरा मला माझ्यासाठी योग्य वाटत नव्हता. मला फक्त तुम्हीच हवे. तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. आपण असेच राहू. कुणालाच काही समजणार नाही. प्रभाकर क्षणभर विचार करतो. तसाही आपल्या बायकोला आपल्यासाठी वेळ नसतो. नेहमीच तर ती थकलेलीच असते. म्हणून ठीक आहे, बघू आपण, मनीषाला तो बोलतो. आणि त्या दिवशी त्या दोघांमध्येही नवरा बायकोसारखे संबंध पडतात. 45 वर्षांचा प्रभाकर व 21 वर्षांची मेहुणी मनीषा दोघंही सगळं काही विसरून एकमेकांमध्ये सामावून जातात. प्रभाकर आता रोजच मनीषाकडे येऊ लागला होता. दिवसभर तो मनीषाकडेच थांबायचा आणि रात्री तो आपल्या घरी परतायचा. घरी आल्यानंतरही तो मनीषासोबतच फोनवर बोलत बसायचा. तो सविताला आता विसरू लागला. सविताला या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. आपला नवरा खूप बदलला आहे तिला वाटत होते. परंतु मुलांमध्ये आपण व्यस्त आहोत. आपल्या नवऱ्याला आपण वेळ देत नाही म्हणून आपल्यावर नाराज असेल असेही मनात तिला वाटायचे.
परंतु तो तर आता रात्री सविताला जवळ झोपण्यावरूनही कधी बोलतही नसे. 4 महिने उलटून गेले होते, तरीही त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता आणि नाही प्रभाकरने सविताला या गोष्टींवरून रागवले होते. त्यामुळे सविताचा संशय वाढला. नवरा कोणत्या तरी मुलीसोबत बोलतो आहे हे तिच्या लक्षात येऊ लागलं. काय करावं, कसं करावं हे देखील तिला समजेना. इकडे मनीषा दिवसा प्रभाकरची वाट बघायची, त्याच्यासाठी जेवण बनवून ठेवायची, त्याची खूप काळजी घ्यायची. तोही न चुकता तिच्याकडे यायचा. तिला काय हवंय नकोय ते सगळं तिला घेऊन द्यायचा. येणारा पगार मनीषावरच खर्च करायचा. घरी बायको मुलं आहेत हे तो आता विसरून गेला होता. आता प्रभाकर पहिल्यासारखा चांगला व्यक्ती राहिला नव्हता. घरी आल्यावर तो फार चिडचिड करायचा. सविताने काही मागितलं की तो तिलाच रागवायचा. एखादा मूल रडायला लागलं की त्याच्यावरच ओरडायचा. नेहमीच तुमची कटकट असते घरी आल्यावर. घरात शांतता अजिबात नसते. घरी यावं की नाही माणसाने. मोठे डोळे करून बायको सविताला बोलायचा. आपला नवरा फार बदलला. बायकोला, मुलींना, मुलाला जीव लावणारा माझा नवरा नक्कीच कुणाच्या तरी नादी लागला असावा असे सविताला वाटू लागले. म्हणून ती आता नेहमीच चोरून चोरून त्याच्यावर लक्ष ठेवू लागली. तो कुठे जातो, कधी येतो, कुणासोबत फोनवर बोलतो, कुणाचे फोन येतात या सगळ्यांवरच ती लक्ष द्यायची. जेव्हाही कधी नवऱ्याला फोन यायचा तो एकाच व्यक्तीचा असायचा, माय स्वीट फ्रेंड. म्हणून एक दिवस सविताने हा स्वीट फ्रेंड कोण आहे त्याला विचारले. त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु आता सविता जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी विचारायला लागली तेव्हा प्रभाकर सवितालाच या गोष्टींवरून मारायला लागला. तुला कोणी हक्क दिला माझा फोन बघायचा, असा तिला तो म्हणायचा. इकडे मनीषा व प्रभाकर जवळजवळ 1 वर्षांपासून सोबत असेच त्या भाड्याच्या खोलीत राहत होते आणि इकडे नवऱ्याचे टेन्शन घेऊन सविता खूपच कमजोर पडत होती. काय करावे तिला समजत नव्हते. तोच इकडे मनीषाला मनीषा गरोदर असल्याचं समजले. 2रा महिना तिला चालू होता. ही गोष्ट तिनं आपला दाजी प्रभाकरला सांगितली. त्यालाही आनंद झाला होता, कारण काय चांगलं काय वाईट हे सगळंच तो विसरून गेला होता आणि मनीषाच्या नादी लागला होता. तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडावला होता. खरं तर त्या दोघांनाही कळत नव्हतं की ते बिन लग्नाचे एकत्र राहत आहे. मनीषाला हे देखील कळत नव्हतं की आपण आपल्या सख्ख्या बहिणीचं घर उद्ध्वस्त करत आहोत आणि प्रभाकर सुद्धा सगळं विसरून फक्त मनीषाच्याच मागे वेडा होता. आता त्याला सवितामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. आता प्रभाकर जेव्हा घरी पैसे देत नव्हता, खायला काही आणत नव्हता, मुलांनाही फारसा वेळ देत नव्हता, तासनतास फोनवर बोलत बसायचा, तेव्हा मुलांसाठी सविताने दुसऱ्यांच्या घरी धुणभांडी करायला सुरू केलं होतं. त्या कामातून जेही पैसे यायचे त्यातूनच ती घर चालवत असे. आता तर प्रभाकर कधी दिवसा तर कधी रात्र गायब असायचा. एक दिवस रात्री 12 वाजता प्रभाकरला मनीषाचा फोन आला. तो घाईतच उठला आणि शर्ट घालत घरातून बाहेर पडला. सविताही तेव्हा जागी होती. तीही आपली ॲक्टिवा घेऊन प्रभाकरच्या मागे जाऊ लागली. त्यांच्या घरापासून 5-6 किलोमीटरच्या अंतरावर जाऊन प्रभाकरची गाडी थांबली. प्रभाकरने इकडे तिकडे बघितले आणि एका घराचा दरवाजा वाजवला. सविताच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा समोरील व्यक्ती बघितली. आपला संसार उद्ध्वस्त करणारी ती दुसरी तिसरी कोणी नसून सविताची सख्खी बहीण मनीषाच होती. आपला नवरा मनीषाकडे का आला असावा आणि मनीषा इथे कधीपासून राहते आहे, हे सगळेच प्रश्न सविताला पडले. तो दरवाजा काही क्षणातच लागला गेला. सविताला राहावले नाही म्हणून ती त्या खोलीच्या खिडकीजवळ गेली आणि खिडकीच्या फटीतून आतमध्ये डोकावून पाहू लागली. समोरील दृश्य बघून तिच्या परत एकदा पायाखालची जमीन सरकली. तिला खूप मोठा धक्का बसला, कारण समोर तिची बहीण तिच्या नवऱ्याच्या मिठीत होती आणि तो तिला जवळ घेत म्हणत होता, काळजी करू नकोस, आपण मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलला जाऊ, सगळं काही ठीक होईल. तेव्हा बहीण मनीषा बोलत होती, मला 2रा महिना सुरू आहे, मी तुमच्या बाळाची आई बनणार आहे, आपण आता लग्न करून घेऊ. मी असं किती दिवस इथे राहू, तुम्ही ताईला सगळं सांगून द्या, जे होईल ते बघून घेऊ. ठीक आहे म्हणत प्रभाकरने तिला परत मिठीत घेतले. तेव्हा मनीषा म्हणाली, तुम्ही मला सोडणार तर नाही ना.
तेव्हा प्रभाकर म्हणाला, कधीच नाही, मी तुझ्यात जवळच आहे. हे सगळं बघून ऐकून सविता खचली. स्वतःलाच दोष देऊ लागली की का मी मुलांमध्ये इतकं व्यस्त झाले, का मी माझी मदत करण्यासाठी माझ्या बहिणीलाच घरी बोलवलं. माझी बहीण तिचा संसार मोडून माझ्या नवऱ्यासोबत तिथे का राहत आहे. रडत रडतच ती तिथून माघारी घरी परतली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, अंगावर काटा होता. आज तिचं सगळं काही संपलं होतं. त्यामुळे तशीच घरी येऊन आपल्या बेडवर झोपली आणि आपल्या भूतकाळात गेली. लग्न होऊन अजून पूर्ण 1 वर्षही झालं नव्हतं की सविता 9 महिन्यांची गरोदर बनली होती. येणाऱ्या काही दिवसात ती बाळाला जन्म देणार होती. ती एका गरीब कुटुंबातून मध्यमवर्गीय कुटुंबात लग्न करून गेलेली होती. 9वा महिना तिला चालू असल्यामुळे तिला घरात काम करणे असह्य झाले होते. म्हणून तिने आपल्या आईला, बहिणीला माझी मदत करण्यासाठी पाठव असे म्हटले. कारण तिकडे माहेरी घरात 3 बहिणी, 1 भाऊ आणि वडील होते आणि त्यांची सगळ्यांची जबाबदारी आईवर होती. मोठ्या मुली दुसऱ्यांच्या घरी पाठवू शकत नाही. म्हणून आपली 14 वर्षांची मुलगी मनीषा सविताच्या आईनं सविताला मदत करण्यासाठी पाठवली. मनीषाने देखील आपल्या बहिणीच्या कठीण काळात तिची खूप जास्त मदत केली. घरातील छोटी मोठी सगळेच कामं ती आवरायची. सविताचा नवरा प्रभाकर सुद्धा सविताची खूप काळजी घ्यायचा. मनीषाचा सुद्धा तो लाड करायचा. रोज नवीन नवीन काही खायला घेऊन यायचा. मनीषाला तिचा प्रभाकर दाजी खूप आवडायचा, कारण तो तिच्या बहिणीची काळजी घ्यायचा. मनीषालाही घरात काम करायला तो मदत करायचा. असेच काही दिवस गेले. सविताने एका मुलीला जन्म दिला. सगळे खुश होते. डिलिव्हरी नंतर काही दिवस सविताला माहेरी घेऊन जाण्यात आले व 2 महिन्यांनंतर ती परत आपल्या नवऱ्याकडे निघून आली. पण तिच्या आईने, याही वेळी तुझ्यावर कामाचा लोड नको पडायला सविता, उली बाळंतीण आहेस तू, मनीषाला घेऊन जा सोबत, तितकीच मदत होईल तुझी असे म्हटले. म्हणून सवितासोबत मनीषा सुद्धा त्यांच्या घरी आली आणि मनीषाने सविताचे घर अगदी छान प्रकारे सांभाळले. त्यांच्या बाळाला सांभाळले. आता सविता हळूहळू कामे करू लागली होती आणि मनीषाची सुद्धा शाळा भरली होती. म्हणून सविताने प्रभाकरला आपल्या बहिणीला घरी नेऊन घालण्यास सांगितले. प्रभाकरने मोटारसायकल काढली व मनीषाला घेऊन तो त्यांच्या घराच्या दिशेनं निघाला. वाटेत त्यानं तुला काही खायचं आहे का, काही घ्यायचं आहे का विचारलं. मनीषा लहान होती, लगेच हो म्हणाली. मग प्रभाकरने तिला रस्त्यात तिला आवडतो तो खाऊ घेऊन दिला व तिच्या आवडीनं एक नवा ड्रेस पण दिला. मनीषा खूप खुश झाली. आपल्या दाजींसारखं आपल्याला कुणी जीव लावतच नाही मनात विचार करू लागली. मनीषाच्या मनात थोड्या थोड्या भावना उत्पन्न होत होत्या. पण प्रभाकरने तिला पुढाकार घेऊन कधीही साथ दिली नाही. बायकोची लहान बहीण म्हणूनच त्यानं तिला खूप जास्त जीव लावलं. त्याच्या तर मनात पण नव्हतं की मनीषाच्या मनामध्ये आपल्याबद्दल असले विचार सुरू आहेत. आता प्रभाकरने मनीषाला तिच्या घरी सोडून दिले. मनीषा घरी आल्यानंतर आपल्या आईला नेहमीच तिच्या प्रभाकर दाजींबद्दल सांगत असे. ते ताईला किती जीव लावतात बोलत असे. आपल्या ताईची खूप मजा आहे सांगत असे. मनीषाचे बोलणे ऐकून तिच्या आईवडिलांना खूप आनंद होत असे की आपली मुलगी सविता तिच्या सासरी खूप खुश आहे. तसेच 2 वर्ष निघून गेले. आता सविताची मुलगी 2 वर्षांची झाली होती की ती पुन्हा गरोदर झाली. मनीषा ही आता 16 वर्षांची झाली होती. 10वीला गेली होती. महत्त्वाचं वर्ष होतं तिचं. म्हणून तिला यावेळी आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी त्यांच्या घरी जाता आले नाही. सविताने यावेळी मुलीला जन्म दिला. यावेळी मात्र तिच्या घरचे थोडे नाराज झाले. प्रत्येकाला मुलाची अपेक्षा होती, पण दुसरी ही मुलगी झाली होती त्यांना. कुठेतरी प्रभाकर सुद्धा नाराज होता, पण तो आपल्या बायकोला दाखवत नव्हता. 2 महिने माहेरी राहिल्यानंतर सविता परत आपल्या दोन्हीही मुलींना घेऊन प्रभाकरच्या घरी आली. परंतु 2 मुलींना सांभाळणं, घरातील सगळं आवरणं तिच्याकडून होत नव्हतं. मनीषाचे 10वीचे पेपर सुरू होते, म्हणून तिला तिच्या घरी जाणं शक्य नव्हतं. पण माझे पेपर संपले की मी नक्की लगेचच येईल, मनीषा बहिणीला म्हणाली.
आता माहेरी दोघंही बहिणींचे लग्न झालेले होते, म्हणून मदतीसाठी दुसरं कोणीही नव्हतं. मनीषाचे पेपर संपलेत, तसे तिच्या वडिलांनी तिला लगेचच सविताच्या घरी आणून सोडले, कारण त्यांनाही आपल्या मुलीची काळजी होती. नुकतीच वयात आलेली मनीषा आता मनातच स्वप्न बघत होती. दाजींसमोर गेल्यावर लाजत होती. त्यांना जे हवं ते स्वतःच्या हाताने बनवून देत होती. आपल्या बहिणीला खूप जास्त मदत करत होती. तिच्या मुलींना सांभाळत होती. मनीषा थोडी मोठी झाली होती, म्हणून आता छानही दिसायला लागली होती आणि छान राहायलाही लागली होती. प्रभाकर एक दिवस हसतच बायकोला म्हणाला, आपल्या लग्नात ही किती छोटी होती, आता बघ मोठी झाली आणि किती समजदार. दाजीने थोडीशी केलेली आपली स्तुती मनीषाला खूप मोठी वाटू लागली. दुसऱ्या मुलींमध्ये व्यस्त असलेली सविता आता बरेच कामे मनीषावर सोपवत होती आणि मनीषा देखील ते हसत खेळत करत होती. मनीषाला 10वीच्या सुट्ट्या होत्या, म्हणून ती आता बिनधास्तपणे आपल्या बहिणीच्याच घरी राहत होती. इकडे सविताची दुसरी मुलगी 4च महिन्यांची होती, तर सविता तिसऱ्यांदी आता गरोदर झाली. आता मात्र प्रभाकरला व सविताला खूप जास्त टेन्शन आले. दुसरी मुलगी इतकी छोटी असताना तिसरं अपत्य कसे होऊन द्यायचे ते विचार करू लागले. तेव्हाच प्रभाकरच्या एका मित्राने त्याला गर्भ चेक करण्याची आयडिया दिली. प्रभाकर मध्यमवर्गीय होता, त्यालाही मित्राचे म्हणणे पटले. सविता 4 महिन्यांची गर्भवती झाल्यावर प्रभाकरने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. 2001-2002च्या वेळी गर्भ चेक करणे खूप सोपे होते आणि पैसेही फारसे कमी लागायचे. सविताचा चेकअप झाल्यानंतर त्यांना खुशखबरी मिळाली की पोटात मुलगा आहे, म्हणून त्यांनी गर्भपात करणे टाळले व तिसऱ्यांदीही सविता आई बनणार होती. दुसरी मुलगी इतकी छोटी होती की तोच असे घडले. आता 10वीच्या सुट्ट्या संपल्यानंतर परत मनीषा तिच्या घरी निघून गेली व दाजी मेहुणीच्या स्टोरीला सुरुवातच इथून झाली. प्रभाकर व मनीषा यांच्यात फोन होऊ लागले. मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, परंतु त्यांचं प्रेम घरात कधीच कुणाला समजलं नाही. आपल्यातील संबंध चुकीचा आहे हे प्रभाकरच्या लक्षात आले होते, म्हणून त्यानं मेहुणीचे दुसरीकडे लग्नही लावून दिले. परंतु मेहुणी मनीषाचा जीव तर प्रभाकरमध्येच अटकला होता, म्हणून तिनं तिचा संसार उद्ध्वस्त केला, तोडला व माहेरी आली. माहेरच्यांनी देखील साथ सोडली, म्हणून तिनं जीव द्यायची धमकी प्रभाकरला दिली आणि इथेच प्रभाकर तिच्या जाळ्यात अडकला. त्याने तिला सेपरेट भाड्याची रूम घेऊन दिली आणि हळूहळू करता त्यांच्यामध्ये सगळेच संबंध पडू लागले. नवरा बायकोंसारखे ते एकत्र राहू लागले. मनीषाने तिच्या सौंदर्याने, तिच्या प्रेमाने त्याला इतके खुश केले की तो घरी असलेली बायको सविता विसरून गेला. आपल्याला 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे हे देखील तो विसरला. मनीषासाठी तो काहीही करायला तयार होता, पण समाजात समजू नये म्हणून त्यानं आपलं नातं लपवून ठेवलं होतं. तेवढ्यातच सविताचा लहान मुलगा झोपेतच रडायला लागला आणि सविता आपल्या भूतकाळातून सावरून बाहेर आली. देवाला म्हणू लागली की मी असे काय पाप केले होते रे देवा, की माझ्या नवऱ्याला माझ्याकडून तू असे हिरावलेस. माझ्यात असे काय कमी होते की माझा नवरा मला सोडून माझ्याच बहिणीकडे गेला. तिलाही माझ्याबद्दल मनात विचार आला नसेल का? मी माझं आयुष्य माझ्याच हाताने उद्ध्वस्त केलं रे. परंतु आता सविता शांत बसणाऱ्यांमधील नव्हती, म्हणून इतक्या रात्री उशिरा सविताने आपल्या माहेरी फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. आजपर्यंत तिच्यासोबत प्रभाकर कसा वागला ते देखील सांगितलं. मी लोकांच्या घरी धुणं भांडे करते आणि पोट भरते हे देखील सांगितलं. मुलीची दुःखदायक व्यथा ऐकून तिच्या आईला धक्काच बसला आणि आपल्याच लहान मुलीने बहिणीचं घर उद्ध्वस्त केलं म्हणून बापालाही दुःख झालं. आता आईनेच सविताला मी सांगते तसं कर म्हटले. ठीक आहे म्हणत सविताने फोन बंद केला आणि आपल्या फोनवर आलेल्या नंबरवर फोन करत आपली पूर्ण व्यथा त्यांच्याजवळ मांडली. रात्रीच्या 3 वाजता महिला मोर्चा सविताची मदत करण्यासाठी तिथे धावून आला. सविताने त्यांना सगळ्यांनाच मनीषाची खोली जिथे होती तिथे नेलं. आपल्यासोबत आपल्याच बहिणीने कसा धोका केला आहे सगळं सविताने त्या स्त्रियांना सांगितलं. त्या सगळ्याही सविताला न्याय मिळवून देण्यासाठी मनीषाच्या खोलीपर्यंत गेल्या आणि इतक्या रात्री मनीषा आणि प्रभाकरच्या खोलीच्या दरवाजावर त्यांनी थाप मारली.
एकमेकांमध्ये हरवलेले मनीषा आणि प्रभाकर पटकनच उठले. घाईतच अंगावर कपडे चढवले व इतक्या रात्री आपल्याकडे कोण आलं असेल म्हणू लागले. लवकर दरवाजा का उघडत नाही म्हणून या लोकांनी तो दरवाजा तोडला. समोर मनीषा आणि प्रभाकर स्वतःचे कपडे सावरतच होते. मनीषा खूप घाबरली होती म्हणून ती घाईतच आपल्या दाजींच्या मागे लपली. समोर इतका मोठा महिला मोर्चा बघून प्रभाकर सुद्धा चांगलाच शुद्धीत आला. महिला मोर्चामधील काही महिला लगेचच मनीषाला विचारू लागल्या की तुमचं लग्न झालं आहे का? तुम्ही कधीपासून असे एकत्र राहतात? तू या व्यक्तीपासून गरोदर आहेस का? या अगोदर तुम्ही किती वेळा गर्भपात केला? महिलांचे प्रश्न ऐकून प्रभाकर घाईतच तिथून पळण्याचा प्रयत्न करतो, पण काही व्यक्ती त्याला पकडतात. आता त्यांच्यामधूनच सविता तिथे येते आणि प्रभाकरच्या जोरदार कानाखाली देते आणि त्याला प्रश्न विचारते, मी काय कमी केलं? तुझ्या मुलांना जन्म दिला ही माझी चुकी होती का? माझे स्वप्न विसरून तुझ्या मुलांचे पालन पोषण केले यात माझी चुकी होती का? परंतु तो मान खाली घालून सगळं ऐकत होता. इकडे ती मनीषाला विचारू लागली, तुला तर मुलीप्रमाणे जपलं ना मी. तुला लाज वाटली नाही की तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट माणसासोबत असं झोपलीस, जो तुझ्या सख्ख्या बहिणीचा नवरा आहे? तुला एक वेळही आठवलं नाही की मी तुझी बहीण आहे? माझं घर तू उद्ध्वस्त का केलं आणि कधीपासून हे सुरू आहे? तेव्हा मनीषा सांगते, ताई, जेव्हापासून मी तुझ्या घरी यायला लागले तेव्हापासूनच मला दाजींबद्दल आकर्षण होतं. कसे कसे सगळे घडले ते तिनं सगळं बहिणीला सांगितलं. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांसमोरच होता. सख्ख्या बहिणीनं बहिणीचं घर उद्ध्वस्त केलं होतं. प्रभाकर अजूनही खाली मान घालूनच उभा होता. तोच महिला मोर्चामधील एका स्त्रीनं विचारले, मिस्टर प्रभाकर, मला सांगा, आता तुम्ही कुणाला निवडाल? कुणासोबत राहणार? काय करणार? अतिशय लाजिरवानं त्यानं त्यांना उत्तर दिलं, दोघेही सोबत राहणार मी. मनीषाला एकटं सोडू शकणार नाही. तो डायरेक्टच बोलला. तितक्यातच तिथे पोलीस आले आणि प्रभाकरला घेऊन गेले, कारण सविताने आधीच त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिली होती. मला फसवले, मला व माझ्या मुलांना सोडून माझा नवरा दुसरीकडे राहतो. आता जोपर्यंत मनीषा तिच्या पहिल्या नवऱ्याकडे जात नाही, आपला नवरा प्रभाकरला त्याची चुकी कळत नाही, तोपर्यंत सविता तिची कंप्लेंट माघारी घेणार नव्हती. महिला मोर्चावाल्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच पत्रकार, टीव्ही, मीडिया सगळेच बोलवले व सगळ्यांसमोरच मनीषाची इज्जत पूर्णपणे धुळीस मिळाली. तिला तोंड दाखवायलाही जागा उरली नव्हती. इथून पुढे कुणाकडे राहणार म्हटलं तर ती प्रभाकरचंच नाव घ्यायची. आम्ही सगळे एकत्र राहू म्हणायची, परंतु सविताला हे मंजूर नव्हतं. मी सवतीसोबत राहू शकत नाही, सविता म्हणाली. आता महिला मोर्चावाल्यांनी मनीषाच्या नवऱ्याला फोन केला व तिच्याबद्दल माहिती काढली. तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे मनीषाबद्दलही झाले. आता तू तुझ्या पहिल्या नवऱ्याकडे जा म्हणून महिला मोर्चा तिला समजावत होता, परंतु ती फक्त एकच बोलायची, प्रभाकर मला म्हणाला की तो मला स्वीकारणार नाही, तेव्हाच मी जाणार, दुसरं लग्न करणार, नाहीतर मी फक्त त्याच्यासोबतच राहणार. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. मनीषा आपल्या बहिणीला बोलते, माझी चुकी नाही, तूच मला सारखे घरी बोलवले. माझ्या मनात तेव्हापासूनच या गोष्टी आल्या आणि कुठेतरी मी दाजींनाच माझे मन सोपवले. आता मी त्यांच्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या विरुद्ध केलेली कंप्लेंट तू मागे घे. परंतु सविताच्या सोबत तिचं पूर्ण माहेर होतं, तिचं सासर होतं, म्हणून ती कंप्लेंट मागे घ्यायला तयार नव्हती. आजही प्रभाकर जेलमध्येच आहे. सविता आपल्या सासरी आपल्या मुलांना घेऊन राहते. शहरातील त्यांचं ते घर त्यांनी भाड्यानं दिलं आहे. महिला मोर्चावाल्यांनी इतकं समजावून सांगितलं तरी देखील मनीषाचे डोळे अजून उघडले नाही. ती अजूनही तिच्या नवऱ्याकडे परतली नाही. तिला आता 3रा महिना सुरू आहे. पोटातील बाळ ठेवायचे की गर्भपात करायचा, नेमकं काय करायचं हे देखील तिला माहिती नाही. परंतु ती आज आपल्या माहेरी आई वडिलांकडेच राहत आहे आणि उठता बसता त्यांचे टोमणे सहन करत आहे. एका बहिणीनेच एका बहिणीचा हसता खेळता संसार मोडला आहे आणि स्वतःही स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहे. आता पुढे काय होईल हे मलाही माहिती नाही, कारण ही एक सत्य कथा आहे जी एका ठिकाणी घडली आहे
आणि मी तुमच्यासमोर ती मांडली. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला नक्की काय वाटते, इथे कोण चुकीचं आहे, प्रभाकर, सविता की मनीषा? सविताने सगळं विसरून प्रभाकर विरुद्ध केलेली कंप्लेंट मागे घेऊन त्याच्यासोबत नव्यानं संसार सुरू करायला हवा की नाही? प्रभाकर सोबत काय केले पाहिजे? मनीषाने देखील आपल्या नवऱ्याकडे परत जायला हवे की नाही? की यांनी सगळ्यांनीच एकत्र राहायला हवं, जे सविताला मंजूर नाही? या सगळ्यात मनीषा 3 महिन्यांची गरोदर आहे. तिनं गर्भपात करावा का? की यांच्या गोंधळात त्या बाळाची काय चूक? तुम्हाला काय वाटते? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओखाली दिलेल्या तुमच्या कमेंटनं कदाचित कुणाच्या तरी प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू शकतात. म्हणून भरभरून प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही सगळ्यांनी. मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळते. तुम्ही आई झाल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये इतकंही व्यस्त होऊन जाऊ नका की आपला नवरा दुसऱ्या मुलींच्या मागे लागेल. आपल्या बहिणीला जर तुम्ही तुमच्या मदतीसाठी घरी घेऊन येत असाल तर तिच्याकडेही लक्ष द्या व नवऱ्याकडेही लक्ष असू द्या. दोघांवरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. कुणी पण तुमचा विश्वासघात करेल हे सुद्धा सांगता येत नाही. जे आपले असतात तेच आपल्याला धोका देतात हे विसरू नका. म्हणून अंधाळा विश्वास कधीच कुणावर ठेवू नका. बाकी स्टोरी आवडली असेल तर लगेचच लाईक करा, कॉमेंट करायला अजिबात विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या आणि आपल्या स्टोरीज ऐकत राहा.